हा जो आत्ताचा आपण गहिनीनाथ गड पाहतो हे पादुका मंदिर आहे. पूर्वीचा गहिनीनाथ गड हा आता त्या गडाच्या पायथ्याशी, ज्याला आपण जुना गहिनीनाथ गड म्हणतो, हा काही काळापूर्वी एका विशिष्ट समाजाच्या ताब्यात होता. त्यावेळेला राजवट त्यांची होती आणि तो परिसर तो बंदिस्त झालेला होता, भ्रष्ट झालेला होता. त्यावेळेला दामोदर दास, ज्यांचं नाव बाळकृष्ण दामोदर संन्यासी, यांची तपश्चर्या सुरू होती हिमालयामध्ये एकांतात बसून. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. अशी दिनचर्या चालू होती आणि ब्रह्मचारी बाबांना एके दिवशी दृष्टांत झाला. गहिनीनाथ महाराज यांनी स्वप्नात येऊन ब्रह्मचारी बाबांना दृष्टांत दिला. भारत खंडाच्या मध्यस्थानी आणि कनकगिरी डोंगराच्या डोंगर रांगेमध्ये एक जलाशय आहे आणि त्या ठिकाणी माझं स्थान आहे, परंतु ते सध्या यवनाच्या ताब्यात आहे आणि ते भ्रष्ट झालेलं आहे. तू इथून तिथं जा आणि ते स्थान मुक्त कर, ते स्थान पवित्र कर. एवढा मोठा दृष्टांत झाल्यानंतर आणि एवढी मोठी जबाबदारी पडल्यानंतर तसं तिथून ब्रह्मचारी बाबा यांनी जराही विलंब न लावता दुसऱ्याच दिवशी सकाळी उठले. जमेल तसा प्रवास करत करत या चिंचोली या गावी आले. पाटोदा तालुक्यामध्ये चिंचोली गाव, आणि त्या ठिकाणी तिथपर्यंत येईपर्यंत जसा प्रवास त्यांना आता कसा केला त्यांना माहिती. त्यावेळेला कसल्या सुविधा नव्हत्या आणि कुठून कुठे यायचं होतं. आल्यानंतर ग्रामस्थांना सांगितली हकीकत की मी ह्या कामासाठी आलेलो आहे. त्यावेळेला लोकांना पण माहीत नव्हतं. लोकांना किती वर्षाचा